माईक खाली घेऊ, माईक खाली घ्या, माईक खाली घ्या, माईक खाली घ्या. या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या सोनाजी आणि सर्वच्या सर्व नेत्याला असं वाटतं की कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. आणि जो कार्यकर्ता आपल्यासाठी झटतो, जो कार्यकर्ता आपल्यासाठी मरमर करतो, त्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना असते. त्यामुळे ओढाताण साहजिक आहे, थोडीशी ओढाताण होते. अजून अवधी आहे, अजून काही वेळ संपलेला नाही. आम्ही युतीच्या पक्षामध्ये सर्व लोक आहोत आणि जवळपास युती झालेली आहे. वर प्रस्ताव पाठवलेले आहे. वरची मान्यता आल्याशिवाय भारतीय जनता पक्ष पुढे जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे. माननीय शिंदेसाहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं रात्री माझं मध्यरात्री प्रदीर्घ बोलणं झालं. त्यांनी काही सूचना केल्या, शिंदेसाहेबांनी काही सूचना केल्या, युतीमध्ये जावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. बघू, अजून 2 तास बाकी आहेत. फॉर्म्युला काय ठरला? उपमुख्यमंत्र्यांनीच पाठवला ना प्रस्ताव? 100% मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीच प्रस्ताव पाठवला. मला दोघंही बोलले, माननीय शिंदेसाहेब बोलले, माननीय फडणवीस साहेब बोलले, माननीय बावनकुळे साहेब बोलले, सर्वच बोलले. परंतु काही आकड्याची गल्लत आहे, जे चुकीचं तिथं फीड केलं गेलेलं आहे. तर मला असं वाटतं की कशा पद्धतीचा फॉर्म्युला कशा पद्धतीचा वरती प्रस्ताव कशा पद्धतीने एकमत झाले का भाऊ? प्रस्ताव कशा पद्धतीने ठरलाय वरती? जिल्हा पातळीवर एकमत जवळपास झालेलं आहे. आम्ही प्रस्ताव तसे पाठवलेले आहेत. सेंट्रलचं कार्यालय याच्यामध्ये कशा पद्धतीचा फॉर्म्युला कशा पद्धतीचा वरिष्ठांचा नाही. फॉर्म्युला कशा पद्धतीचा भाऊ फॉर्म्युला सांगा ना. वरती फॉर्म्युला कशा पद्धतीचा आहे? फॉर्म्युला कशा पद्धतीचा आहे? फॉर्म्युला कशा पद्धतीचा? निश्चितच चांगलं नाही. अशा शेवटच्या घटकेला असं करणं हे निश्चित चांगलं नाही. मला असं वाटतं की ठीक आहे, इथून चांगलं घडेल, आपण अपेक्षा करूया चांगलं होईल. भाऊ 2 तास बाकी आहेत, अशामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरत नाही. राष्ट्रवादी काल बाहेर पडली युतीमधून. काय 2 तासामध्ये काय निर्णय होईल आणि कार्यकर्त्यांसाठी काय तुम्ही आता हे करताय? नाही, आता ते बघू. आता काय मला प्रश्न उत्तर सापडत नाही मला. आपली तयारी पूर्ण झालेली आहे का भाऊ? पूर्ण आपण जर समजा युती नाही झाली तर आपण स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहात का? नाही, प्रत्येक पक्षाची तयारी असतेच ना. जशी त्यांची तशी आमची तयारी. त्याला काय कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? गुड न्यूज मिळेल का थोडं? कार्यकर्त्याला न्याय मिळेल? 100% असं मिळेल अपेक्षा आहे. 1 तासभर वाट बघा. थँक्यू.